15, डी बरोबर -5, तर एक्स आणि वाय शोधा. आता एक गुणांसाठी फक्त एक्स येईल किंवा दोन गुणांसाठी एक्स आणि वाय दोन्ही येईल. तर ही कुठली पद्धत आहे? तर क्रेमरची पद्धत आहे. त्यामुळे पहिल्यांदा लिहूया क्रेमर पद्धतीने. तर त्याची पद्धत आपण वापरतो म्हटल्यावर त्याचं नाव लिहूया क्रेमर पद्धतीने. तर क्रेमर पद्धतीनुसार काय येतं? तर एक्स बरोबर dx/d हे एक सूत्र लागणार आहे आणि दुसरं y बरोबर dy/d. तर x बरोबर dx ची किंमत किती दिलेली आहे बघा, -25. ओके, आणि d ची किंमत किती दिलेली आहे, -5. तर आता इथं बघा दोन्ही चिन्ह ऋण ऋण असल्यामुळे काय येणार, ऋण ऋण धन होणार आणि 5 5 25, म्हणजे वजा वजा अधिक झाले त्यामुळे वजा चिन्ह निघून जाणार आणि फक्त 5 राहणार. आता y शोधताना बघा dy किती आहे रे, 15. डी किती आहे, -5 -5. मग आता बघा 5 त्रिक 15 आणि वजा एकच चिन्ह आहे, वजा आणि वरचे काही नाही म्हणजे अधिक. वजा आणि अधिक काय राहणार, वजा, म्हणजे ऋण आणि धन ऋण. त्यामुळे y ची किंमत किती आली सांगा, 5 त्रिक 15 आणि ऋण चिन्ह म्हणजे -3 किंवा -3. एक्स बरोबर 5 आणि y बरोबर -3. तर अशा प्रकारे आपण काय करायचं, त्याची उत्तरं शोधून काढायची. हवं तर तुम्ही परत लिहू शकता, उकल बरोबर एक्स बरोबर 5 आणि y बरोबर -3 असं लिहू शकता. हा झाला पहिला प्रश्न. तर आता आपण प्रश्न क्रमांक 2 बघूया. 3x + 4y बरोबर 22 याचा आलेख काढण्यासाठी जर y बरोबर 4 तर x बरोबर किती ते शोधा. आता इथं खरोखर आपल्याला आलेख काढायचा आहे का, तर नाही. तर काय करायचं, फक्त त्याच्यामध्ये y ची किंमत 4 ठेवायची आहे. तर दिलेलं समीकरण काय आहे बघा, 3x + 4y बरोबर 22 याचा आपल्याला आलेख काढायचा आणि y बरोबर किती आहे, 4. ही किंमत, हवं तर याला नंबर 1 देऊया, ही किंमत 1 मध्ये ठेवू. हिचं समीकरण 1 आहे त्याच्यामध्ये ठेवायची. मग आता बघा 3x + 4y, y ची किंमत किती ठेवायची, 4. ओके, इथल्या y च्या ठिकाणी किती ठेवायची, 4. आता दोघांच्या मध्ये काही नाही म्हणजे गुणाकार बरोबर 22, म्हणजे 3x 4 × 4, 4 × 4 16 बरोबर 22. मग अधिक 16 इकडे येऊन काय होतील रे, वजा, म्हणजे 22 वजा 16 म्हणजे 3x बरोबर किती येणार आहे, 6. ओके, आता नेक्स्ट 3x म्हणजे 3 × x बरोबर 6. मग गुणिले 3 इकडे येऊन काय होणार आहे, भागिले, म्हणजे x बरोबर 6/3 म्हणजे 3 × 6 म्हणजे x बरोबर किती येणार आहे सांगा, 2. ओके, याची अचूक किंमत किती येणार आहे, x बरोबर 2 हे त्याचं उत्तर असणार आहे. ओके, हा प्रश्न साधारण 2 गुणांसाठी तुम्हाला विचारला जाईल. तर आता आपण तिसरा प्रश्न बघूया. 6x + 5y बरोबर 15 व 5x + 6y बरोबर 18, तर x + y किती येईल ते शोधायचं. मग यासाठी काय करायचं, तर पहिलं समीकरण लिहून घेऊया, 6x + 5y बरोबर 15. याला क्रमांक 1 द्या. ओके, हे समीकरण क्रमांक 1 आहे समजा. आणि दुसरं समीकरण आहे, याला क्रमांक 2 देऊया, 5x + 6y बरोबर 18. तर याला काय करूया, समीकरण क्रमांक 2 देऊया. तर काय शोधायचं आपल्याला, x + y शोधायचं आहे. मग काय करायचं, समीकरण 1 + समीकरण 2. समीकरण 1 + किती करायचं, समीकरण 2 करायचं. म्हणजे काय येणार बघा, 6x + 5y बरोबर 15, 5x + 6y बरोबर 18. या दोन्हींची बेरीज करायची, म्हणजे 6 आणि 5 किती येणार आहेत बघा, 11x. ओके, + 5 + 6 किती येणार आहेत, 11y. 8 5 आणि 8 13, 13शी 3 हातचे झाले 1 2 आणि 3 म्हणजे 33 झाल्या. मग आता दोन्हीकडे समान अंक, म्हणजे इथे बघा समान अंक कुठला आहे, 11. त्यानं दोन्हीकडे भागायचं, म्हणजे 11x/11. हवं तर इथं लिहा, दोन्ही बाजूस 11 ने भागून, असं वाक्य लिहा. म्हणजे प्रत्येक पदाला 11 ने भागायचं, 11y/11, 33/11. ओके, आता मी इथं लिहितो
11 भागलं काय होणार, 11ला 11 कॅन्सल, एक्स, 11ला 11 कॅन्सल, वाय, 11 त्रिक 33, म्हणजे एक्स अधिक वाय किती येणार आहे सांगा, 3. हे त्याचं अचूक उत्तर आहे. ओके, तर आता आपण प्रश्न क्रमांक 4 बघूया. प्रश्न क्रमांक 4 मध्ये बघा, 7x अधिक 3y बरोबर 26 व 3x अधिक 7y बरोबर 10, तर x वजा y ते किती शोधायचं. आता मागच्या वेळी किती होतं, x अधिक y होतं, आता काय शोधायचं, x वजा y शोधायचं आहे. ओके, हा फरक आहे दोन्ही मधला. तर मग आपण काय करणार आता, तर जे पहिलं समीकरण दिलंय त्याला क्रमांक 1 देऊया, म्हणजे 7x, ओके, 7x अधिक 3y बरोबर 26 याला क्रमांक 1 दिला, आणि 3x अधिक 7y बरोबर 10 याला क्रमांक 2 दिला. अधिक असेल तर x दोन्ही समीकरणांची बेरीज करायची, वजा असेल तर समीकरण 1 वजा समीकरण 2 करून, ओके, काय करायचं, समीकरण 1 वजा समीकरण 2. तर मग याच्यामध्ये काय होणार बघा, 7x अधिक 3y बरोबर 26 हे पहिलं समीकरण, त्याच्यातून कुठलं समीकरण वजा करायचं आहे, 3x अधिक 7y बरोबर 10. ओके, यांची वजाबाकी करायची. आता इथं खालच्या समीकरणांची चिन्ह बघा, याचं चिन्ह काही नाही म्हणजे 10चा अधिक आहे, याचा अधिक 7y दिसतंयच, आणि 3चं काय, अधिक 3x. ओके, ही मूळची चिन्ह आहेत. आता ज्यावेळी तुम्ही समीकरणांची वजाबाकी करता त्यावेळी खालचं जी समीकरणं आहेत त्यांची चिन्ह बदलतात. म्हणजे याचा अधिकचं बदलून काय होतं, वजा, ह्या अधिकचं बदलून काय होतं, वजा, आणि ह्या अधिकचं पण बदलून वजा, म्हणजे सगळेच काय होतात, वजा. आता वाचताना कसं वाचायचं बघा, इथे 7चं चिन्ह काय आहे, काही नाही म्हणजे अधिक, आणि इथे काय आहे, 3चं बदलून काय झालंय, वजा. म्हणजे थोडक्यात हे काय आहेत, 7 वजा 3. ओके, चिन्ह भिन्न म्हटल्यावर वजाबाकी, 7तून 3 गेले, सॉरी 4. ओके, 7 वजा 3 किती येणार आहे, 4. आणि चिन्ह कुठलं राहणार, मोठ्या संख्येचं धन, त्यामुळे धन द्यायची काही गरज नाही, आहे तसं लिहा, 4x. आता इथं बघा, इथं धन आहे आणि याचं 7चं बदललेलं चिन्ह काय आहे, ऋण आहे, वजा आहे. चिन्ह भिन्न असल्यास वजाबाकी, म्हणजे 7 वजा 3 परत किती येणार आहे, 4. आणि मोठ्या संख्येचं चिन्ह, 7चं चिन्ह काय आहे, वजा, ऋण. ओके, बरोबर. आता बघा, 26 याचं चिन्ह काही नाही म्हणजे अधिक आहे, इथे बदलून काय झालंय, वजा. 26 वजा 10 किती येणार आहे, 16. ओके, म्हणजे दोन्हीकडे समान संख्या कुठली आलेली आहे, 4. तर आता मी इथे पुढे देतो, तुम्ही एका खाली एक लिहा. दोन्ही बाजूस कितीने भागायचं, 4ने. ओके, ते वाक्य लिहा, दोन्ही बाजूस 4ने भागून, जे पहिल्या पदाला 4ने भागायचं, वजा दुसऱ्या पदाला 4ने भागायचं, आणि इकडे पलीकडे जी संख्या आहे 16 त्याला सुद्धा 4ने भागायचं, म्हणजे 4ला 4 झाले कॅन्सल, इथे पण 4ला 4 कॅन्सल, एक्स वजा वाय बरोबर 4 चोक 16. ओके, एक्स वजा वाय बरोबर किती येणार आहे, 4. हे त्याचं अचूक उत्तर असणार. सो अशा प्रकारे आपण काय करू शकतो, त्याची किंमत एक्स वजा वाय बरोबर 4 हे उत्तर आपण शोधून काढू शकतो. समीकरणांची काय करायची, वजाबाकी. आता हे कधी वापरायचे नियम, वजाबाकी कधी, दोन्ही चिन्ह अधिक अधिक असतील तर, ओके, किंवा दोन्ही चिन्ह तिथं वजा वजा असतील तर त्यानुसार जिथं लागतं त्यानुसार ते बघून करायचं. ओके, कधी कधी आपल्याला वजा असून सुद्धा अधिक करावं लागतं तिथे. ओके, तर शक्यतो काय करायचं, आपण जे समीकरण दिलंय त्याच्यामध्ये पद्धती अवलंबून बघायच्या, हे आधी कच्चं करायचं. ओके, आणि मग त्याचं उत्तर मिळालं की मग तुम्ही उत्तरपत्रिकेत व्यवस्थित लिहू शकता. आता पुढचा प्रश्न बघूया. आता त्यातला आपण प्रश्न क्रमांक 5 बघूया. प्रश्न क्रमांक 5 मध्ये बघा, हा जो निश्चयक आहे तर त्या निश्चयकाची किंमत काढायची. निश्चयकाची किंमत कशी काढायची, तर सगळ्यात पहिल्यांदा ते उदाहरण आहे तसं लिहून घेतलं, म्हणजे वजा 3 6 वजा 5 8. ओके, आणि मग हे शोधत असताना काय करायचं, तिरकस गुणाकार, म्हणजे वजा 3 गुणिले 8 मधलं चिन्ह वजा, आणि परत इकडचा तिरकस गुणाकार 6 गुणिले वजा 5. ओके, वजा 3 गुणिले 8 मधलं चिन्ह वजा, आणि 6 गुणिले वजा 5, म्हणजे बघा 3 8 ते किती येणार, 24. गुणाकारात एकाचं जरी चिन्ह ऋण असेल, वजा असेल तर वजा द्यायचं.
आता हे वजा आणि हे वजा, वजा वजा काय होणार अधिक, 6×5 = 30. ओके, तर याचं उत्तर आता मिळणार आहे, म्हणून हे परत लिहून घेऊया. तर याचं उत्तर किती येणार आहे बघा. याचं चिन्ह काय आहे सांगा. ओके, इथं तुम्हाला लक्षात आलं असेल 8×3 = 24. एक जरी ऋण चिन्ह असेल फक्त एक, तर मग काय होतं ऋण येतं. आणि इथं बघा हे ऋण आणि हे ऋण, ऋण ऋण काय होणार धन झाले आणि 6×5 = 30. आता बघा 24 आणि 30 यांची चिन्ह काय आहेत भिन्न आहेत. याचं ऋण आहे, याचं धन आहे, वजा आणि अधिक आहे. चिन्ह भिन्न असल्यास वजाबाकी करावी. 30 मधून 24 गेले 6 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह धन. तर धन असं काही लिहायचं नसतं, त्यामुळे आहे तसं काय लिहायचं 6, हे त्याचं अचूक उत्तर आहे. तर अशा प्रकारे आपण काय केलं, 5वा प्रश्न सोडवलेला आहे. आता आपण 6व्या प्रश्नाकडे वळूया. तर आता आपण प्रश्न क्रमांक 6 बघूया. x अधिक 1/1 बरोबर 2 हे दोन चलातील रेषीय समीकरण आहे का असं विचारलं आणि त्याचं कारण सांगा. आहे किंवा नाही याचं कारण सांगायचं आहे. तर बघा सगळ्यात पहिल्यांदा मी काय लिहितोय याच्यामध्ये, तर दोन चलातील रेषीय समीकरण म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये दोन चल पाहिजे जी की इथं आहेत. ओके, आता इथं मी इथेच लिहितो. इथे बघा चल आहेत आणि चलाचा घातांक किती पाहिजे 1. सो इथं पण घातांक 1 आहे. पण बघा इथं काय होतं, तर हे y आहेत ते छेदात आहेत, म्हणजे x अधिक y बरोबर 2 हे जे आहे. तर हे ऍक्च्युली समीकरण कसं होतं बघा. आता मी उत्तर लिहायला चालू केलं. x अधिक y 1/y. आता इथं y चा घातांक काही नाही म्हणजे काय ते 1. इथं x चा किती आहे 1, पण हा छेदात आहे. मग ज्यावेळी तो अंशात येतो, म्हणजे लक्षात ठेवा 1 कुठल्याही घातांक यम असेल आणि तो छेदातला अंशात आला तर धनचा काय होतो ऋण घातांक होतो. तसं इथं 1 आहे, तो अंशात येऊन काय होणार आहे -1 बरोबर 2. मग दोन चलातील रेषीय समीकरणांची व्याख्या काय आहे, तर जे चल आहे ओके त्या चलाचा घातांक हा पूर्ण संख्या असली पाहिजे. म्हणजे घातांक कुठला पाहिजे, एक तर 0 पाहिजे, 1 2 3 यापैकी पाहिजे, त्याला म्हणायचं पूर्ण संख्या चलाचा घातांक. आता इथं चलाचा घातांक किती 1 आहे, पण हा किती आहे -1. ओके, तर म्हणून हे दोन चलातील रेषीय, हा शब्द महत्वाचा आहे, रेषीय समीकरण नाही असं उत्तर लिहायचं. कारण y या चलाचा घातांक -1 आहे, कंसातल्या हा पूर्ण संख्या नाही. ओके, -1 आहे, सॉरी जरा तुम्हाला ते दिसत असेल, कारण y या चलाचा घातांक किती आहे -1, म्हणजे तो पूर्ण संख्या नाही आहे, त्यामुळे हे दोन चलातील रेषीय समीकरण नाही आहे. ओके, असं व्यवस्थित कारण तुम्ही तिथे द्यायचं. ओके, तर आता आपण प्रश्न क्रमांक 7 बघूया. 3x - 2y बरोबर 5 याचा जर आलेख काढायचा असेल तुम्हाला तर खालील तक्ता पूर्ण करा असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर समीकरण लिहून घ्यायचं 3x - 2y बरोबर 5. आता त्यातलं पहिलं बघा, पहिली किंमत किती दिलेली आहे x बरोबर 1. मग 3x याचा अर्थ काय 3 × x. मग x ची किंमत किती दिलेली आहे, तर 1 ठेवा म्हणून सांगितले. मग इथं मी 1 ठेवली, -2y 5. ओके, मग आता किती होणार आहे बघा, 3 × 1 = 3 -2y बरोबर 5. आता बघा इथे 3चं चिन्ह समोर, कधीही संख्येच्या समोर चिन्ह बघायचं, काही नाही म्हणजे अधिक आहे ते इकडे येऊन काय होणार वजा, म्हणजे -2y बरोबर 5 - 3 म्हणजे -2y. 5तून 3 गेले 2. आता 2y चा अर्थ काय 2 × y हे लक्षात ठेवा. -2y 2 × y, मग गुणिले काय होणार भागिले, म्हणजे 2 भागिले -2. ओके, 2 गुणिले -2 काय झाले भागिले झाले. भागिले झाल्यावर काय येणार बघा 2 × 2 आणि 1 ऋण चिन्ह आहे त्यामुळे किती येणार -1. म्हणजे y ची किंमत किती येणार -1. हे पहिलं मिळालं. मग कसे लिहिणार सहगुणक 1 आणि -1. ओके, आता दुसरी किंमत ठेवायची. दुसरी किंमत किती ठेवायची आहे बघा, 3x - 2y बरोबर 5. याच्यामध्ये आपण काय करणार आहोत, y ची किंमत ठेवणार आहोत. ओके,
वाय बरोबर 2 म्हणजे बघा 3x वजा 2 गुणिले 2y म्हणजे काय 2 गुणिले वाय, वायची किंमत किती ठेवायची 2 बरोबर 5. आता बघा 3x इथे लिहितो मी 2 गुणिले 2 म्हणजे बेदुनी किती येणार आहे 4 बरोबर 5. आता वजा 4 इकडे येऊन काय होतील सांगा अधिक म्हणजे 3x बरोबर 5 अधिक 4 म्हणजे 3x बरोबर 5 आणि 4 किती येणार आहेत 9. 3x चा अर्थ काय 3 गुणिले x 9 गुणिले 3 काय होतील सांगा भागिले म्हणजे x बरोबर 9 भागिले 3 म्हणजे 3 त्रिक 9 म्हणजे x ची अचूक किंमत किती आली सांगा 3. आणि मग इथे बिंदू कसा लिहिणार आपण 3 आणि 2. ओके. तर अशा प्रकारे हा तक्ता आपण काय करू शकतो पूर्ण कॅल्क्युलेशन पण लिहायचं तक्ता पूर्ण करा म्हटल्यावर. ओके. आणि त्याची व्यवस्थित मांडणी करायची आणि परीक्षेमध्ये ते लिहायचं. तर आता आपण प्रश्न क्रमांक 8 बघूया. प्रश्न क्रमांक 8 मध्ये बघा या निश्चयकाची किंमत आपल्याला 22 दिलेली आहे. ओके. तर मग त्याच्यामधला जो यम आहे तो आपण काय करायचा आहे शोधायचा आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं हे उदाहरण आहे तसं लिहून घ्यायचं म्हणजे -5 8 4 यम बरोबर -22. ओके. हे आपण लिहून घेतलं. त्यानंतर काय करायचं तिरकस गुणाकार म्हणजे बघा -5 गुणिले यम मधलं चिन्ह वजा 4 गुणिले 8 बरोबर -22. ओके. तर -5 गुणिले यम म्हणजे -5 यम. ओके. आणि इथे बघा 8 गुणिले 4 8 चोक 32 बरोबर -22. आता बघा इथे काय एक ऋण आणि यमला काही ऋणचिन्ह नाही आहे. गुणाकारात फक्त एकालाच ऋणचिन्ह असेल तर ऋणचिन्ह द्यायचं. इथे बघा एक ऋणचिन्ह आहे एक धन 8 चोक 32 एक जरी ऋण असेल तरी ऋण आणि दोन्ही ऋण असतील तर मग धन करायचं. ओके. -5 यम. आता इथे बघा हे 32 -32 आहे त्याचं चिन्ह ऋण आहे ते इकडे येऊन काय होतील धन म्हणजे वजा आहेत ते इकडे येऊन अधिक होतील म्हणजे बघा -22 अधिक 32. ओके. तर आता बघा -5 यम तर 32 मधून आता बघा इथे वजा चिन्ह आहे इथे अधिक चिन्ह आहे ऋण आणि धन. तर चिन्ह भिन्न असल्यास वजाबाकी करावी म्हणजे 32तून 22 गेले 10 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह धन म्हणजे आहे तसं ठेवायचं. आता त्यानंतर बघा -5 यम म्हणजे 5 गुणिले यम बरोबर 10. तर हे गुणिले आहेत. ओके. सर महत्वाचं काय आहे ते यमला गुणिले आहे त्याचं चिन्ह जरी ऋण असलं तरी यमला ते काय आहेत गुणिले आहेत आणि ते गुणिले इकडे येऊन काय होतील भागिले म्हणजे यम बरोबर 10 भागिले -5. ओके. तर बघा यम बरोबर 5 दुनी 10 आणि एक ऋण आहे आणि एक धन आहे. चिन्ह भिन्न असल्यास वजाबाकी करावी. ओके. चिन्ह भिन्न असल्यास काय करावं वजाबाकी करावी म्हणजे बघा 5 दुनी 10 म्हणजे यम बरोबर किती आले ऋण 2 आले. तर ती त्याची किंमत आहे. हा प्रश्न शक्यतो तुम्हाला काय केला जाईल 2 गुणांसाठी विचारला जाईल आणि किमती बदललेल्या असतील. ओके. पण अशा प्रकारचा प्रश्न मागील एका वर्षी बोर्डाला विचारला होता. त्यामुळे अशा प्रकारचे जर तुम्हाला आणखीन उदाहरणं मिळाली तर त्याचा नक्की सराव करून ठेवा. आता प्रश्न क्रमांक 9 बघा. प्रश्न क्रमांक 9 मध्ये आपल्याला 2 समीकरणं दिलेली आहेत. 3x - 7y बरोबर 12 आणि दुसरं दिलेलं आहे 2x अधिक 6y बरोबर 8. याला क्रमांक आपण 1 आणि 2 दिले. आता प्रश्न काय विचारला बघा तुम्हाला 1 गुणांसाठी विचारलं तर फक्त डी विचारतील. 2 गुणांसाठी डी आणि dx दोन्ही विचारतील किंवा 3 गुणांसाठी ही शक्यता क्वचित आहे पण तरीही विचारतील डी dx आणि dy. पण परीक्षेमध्ये आतापर्यंत कसं विचारलेलं आहे फक्त डी 1 गुणांसाठी विचारलाय किंवा डी आणि dx किंवा डी आणि dy किंवा dx आणि dy असे 2 गुणांसाठी विचारले. ओके. तर 1 आणि 2 गुणांसाठी याची तयारी चांगल्या प्रकारे आपल्याला करायची. मग क्रॅमर्स रूल वापरताना आपण हिंट काय वापरतो इथं क्रमांक द्यायचे 1 2 आणि 3. मग डी कसा शोधायचा तर डी ला 1च्या खालील संख्या घ्यायच्या म्हणजे कुठल्या तर बघा 3 2 परत -7 6 आणि हा निश्चय काय करायचा सोडवायचा. ओके.
हे काय झालं, डी झालं. आता मी हे सोडवून दाखवणारच आहे, त्याच्या आधी मी तुम्हाला dx ची हिंट सांगतो. dx काय येणार आहे, तर dx ला वापरायचं बघा, याला काय वापरलं 12, तसं याला काय वापरायचं 32. 32 म्हणजे पहिल्यांदा कोण 3, म्हणजे 12 आणि 6 आणि 2, 2 मधले चिन्हासहित -7 आणि 6, मग याची किंमत शोधायची. आणि शेवटचा जो आहे तो dy. सो dy ला कुठली वापरायची 13, म्हणजे बघा 13 कशी वापरायची, dy ला 13 वापरताना 1 च्या खालील संख्या कुठल्या आहेत, 3 2 आणि 12 6, 3 2 12 6. म्हणजे अशा प्रकारे आपण 12 32 आणि 13 हा नियम वापरून dx आणि dy शोधू शकतो. मग त्यासाठी काय करायचं, आता बघा हे किमती शोधणं तुम्हाला येतं, निश्चय शोधता येतं. म्हणजे बघा 3 गुणिले 6 वजा, इथे बघा -7 गुणिले 2. ओके, म्हणजे बघा 3 संग 18, हे वजा वजा काय होतील, मधलं चिन्ह अधिक, 7 दुनी 14. ओके, मधलं चिन्ह अधिक झालं, 18 आणि 14 किती येणार आहेत 32. आता बघा इथे पुढचा 12 गुणिले 6, 12 संग 72. आता मी डायरेक्ट लिहितो 12 गुणिले 6. आणि इथे बघा, इथे परत याच्यासारखंच येणार, वजा, समजा इथे मी एक स्टेप लिहितो, वजा, आधी मधलं चिन्ह काय असतं वजा, आणि -7 गुणिले 6. ओके, म्हणजे परत इथं काय होणार, वरच्यासारखं वजा वजा अधिक, 7 गुणिले 6 किती येणार, 7 सक्क 42 येणार. म्हणजे बघा 2 आणि 2 4, 7 आणि 4 11. ओके, आता dy शोधत असताना 3 गुणिले 6 वजा 12 गुणिले 2, म्हणजे बघा 3 संग 18 वजा 12 दुनी 24. मग येतं 18चं चिन्ह काही नाही म्हणजे अधिक आहे, इथे वजा आहे. चिन्ह भिन्न असल्यास काय करावं, वजाबाकी, म्हणजे 24 मधून 18 गेले 6, मोठ्या संख्येचं चिन्ह ऋण, म्हणजे -6. हे त्याचं अचूक उत्तर असणार आहे डीवायचं. ओके, तर अशा प्रकारे आपण हे एक कुठला तरी तुम्हाला विचारलं जाईल. तर आता आपण प्रश्न क्रमांक 10 बघूया. जर आयताची लांबी x व रुंदी y आहे, तसेच आयताची परिमिती 26 आहे, ही आपल्याला माहिती दिलेली आहे. आणि या माहितीवरून आपण काय करायचं आहे, दोन चलातील जी रेषीय समीकरणं आहेत, ओके, तर ती दोन चलातील रेषीय समीकरणं आपण तयार करायची. मग आता बघा याच्यामध्ये इथे कधी कधी काय म्हणतील, आयताची परिमिती 24 आहे, या माहितीवरून सुद्धा समीकरण तयार करा. तर त्यावेळी आपल्याला सुरुवातीला काय करायला पाहिजे, आयताची लांबी, ओके, समजा आयताची लांबी x की ज्याने दिलेली आहे, पण आपण परीक्षेमध्ये जर दिली नसेल तर समजायची आयताची लांबी x आणि आयताची रुंदी y. आता आपल्याला सूत्र हे पाठ असलं पाहिजे, आपण 10वीला आहे म्हटल्यावर, आयताची परिमिती बरोबर काय असतं सूत्र आयताची परिमितीचं, तर 2 कंसात लांबी अधिक रुंदी. ओके, तर हे सूत्र लिहायचं. मग आयताची परिमिती किती दिलेली आहे बघा, 26 आहे म्हणून सांगितलं, 26 सेमी वगैरे असं काहीतरी, आपण फक्त अंक घ्यायचे त्यातले. 26, 2 लांबी किती आहे x अधिक रुंदी किती आहे y. तर बघा 2y म्हणजे कंसाला काय आहे गुणिले, ते इकडे येऊन काय होतील भागिले, म्हणजे 26 भागिले किती होतील 2. मग 26 ला 2 ने भागायचं आणि इथं काय राहणार फक्त x अधिक y. शक्यतो x आणि y आपण इकडे लिहितो, म्हणजे x अधिक y बरोबर 26 ला 2 ने भागलं, बे एके बे त्रिक 6, x अधिक y बरोबर किती येणार आहे सांगा 13. हे त्याचं अचूक उत्तर आहे. तर अशा प्रकारे आपण काय करणार आहे, ते समीकरण तिथं सोडवणार. व बीटा ही वर्ग समीकरणाची मुळे असतील, आणि अल्फा अधिक बीटा आणि अल्फा गुणिले बीटा हे दिलेलं आहे. अल्फा अधिक बीटा किती दिलेलं आहे -5, आणि अल्फा गुणिले बीटा किती दिलेला आहे 14. ओके, तर बघा जे दिलंय ते पहिल्यांदा लिहून घेऊया. अल्फा अधिक बीटा बरोबर -5 आणि अल्फा गुणिले बीटा बरोबर 14 हे दिलेलं आहे. मग वर्ग समीकरण ओके तयार
करण्याचे सूत्र काय वापरायचं? वर्ग समीकरण तयार करण्याचे सूत्र. तर वर्ग समीकरण तयार करायचं सूत्र काय आहे? एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटा एक्स अधिक अल्फा गुणिले बीटा बरोबर 0. तर याच्यामध्ये फक्त किमती ठेवायच्या. एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटाची किंमत किती दिलेली आहे? -5 ही इथे ठेवली. एक्स त्याला जोडायचं आणि अल्फा गुणिले बीटा किती दिलेला आहे? 14 बरोबर 0. मग आता बघा, एक्स वर्ग हे वजा आणि हे वजा, ऋण ऋण काय होणार आहे? धन 5x अधिक 14 बरोबर 0. म्हणजे तुम्हाला हवं असणारं वर्ग समीकरण काय आहे? एक्स वर्ग अधिक 5x अधिक 14 बरोबर 0. ओके, हे आपल्याला हवं असणारं वर्ग समीकरण आहे. तर दुसरा प्रश्न बघा, वर्ग समीकरण ax वर्ग अधिक bx बरोबर 0 याच्याशी तुलना करून a, b, c च्या किमती शोधायच्या आहेत. तर बघा, याच्यामध्ये काय पाहिजे? पहिलं पद एक्स वर्ग पाहिजे, ते आपण इथं लिहूया. कसं लिहिणार बघा? 5x वर्ग. आता हे दोघं पण बरोबर चिन्हाच्या इकडे आणायचे, म्हणजे डावीकडे आणायचे. याचं चिन्ह काही नाही, म्हणजे काय? अधिक. तर ते अधिक 8x इकडे येऊन काय होतील? वजा 8x आणि वजा 3 इकडे बरोबर चिन्हाच्या इकडे येऊन काय होतील? अधिक 3 बरोबर 0. ओके, हे समीकरण लिहिलं. काय काय केलं? अधिक 8x ला इकडे आणलं, ते वजा झालं बरोबर चिन्हाच्या डावीकडे. हे वजा 3 आहेत, ते इकडे येऊन काय झाले? अधिक. ओके, मग आता कशाशी तुलना करायची? तर ax वर्ग अधिक bx अधिक c याच्याशी तुलना करून काय मिळणार आहे बघा? a बरोबर, जसं इथं a आहे, बरोबर 0, हे इथे लिहायचं राहिलं. ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 याच्याशी तुलना करून a बरोबर किती आहे सांगा? 5. b चिन्हासहित घ्यायचा, म्हणजे वजा 8 आणि c किती आहे? 3. तर अशा प्रकारे आपल्याला a, b आणि c च्या किमती मिळून जातील. तर आता आपण प्रश्न क्रमांक 3 बघूया. जर a बरोबर 1, b बरोबर वजा 2, c बरोबर वजा 4, तर b वर्ग वजा 4ac किती येईल ते आपण शोधायचं आहे. तर याच्यामध्ये बघा, आपण काय करणार आहोत? a बरोबर किती दिलेलं आहे? 1. ओके, b ची किंमत किती दिलेली आहे? वजा 2. c ची किंमत किती दिलेली आहे? वजा 4. तर काय शोधायचं आहे शोधताना? b वर्ग वजा 4ac याची किंमत शोधायची. मग हे शोधत असताना आपण काय करणार आहोत बघा? कधी कधी तुम्हाला b वर्ग वजा 4ac म्हणतील किंवा काय म्हणतील? विवेचकाची किंमत शोधा. तर विवेचक हा सुद्धा शब्द लक्षात ठेवा. विवेचक किंवा डेल्टा म्हणजेच काय? b वर्ग वजा 4ac. तर बघा, a, b, c च्या किमती दिलेल्या आहेत, हवं तर त्या लिहून घ्या आणि मग काय शोधायचं? b वर्ग वजा 4ac. मग b ची किंमत किती आहे बघा? वजा 2, ती ठेवली, ऋण 2, त्याचा वर्ग वजा 4 गुणिले a ची किंमत आहे 1 आणि c ची किंमत आहे वजा 4. ओके, ही किंमत आपण ठेवली. मग आता 2 चा वर्ग किती येणार आहे बघा? 4. आता इथे वजा 2 चा वर्ग म्हणजे काय? वजा 2 गुणिले वजा 2. मग 2 गुणिले 2 किती येणार? 4. आणि हे ऋण ऋण किंवा वजा वजा काय होणार? अधिक. ते अधिक 4 नुसतं आहे तसं लिहायचं 4. आता बघा, इथे वजा आणि पुढचे वजा, वजा वजा काय होणार आहेत? अधिक. आणि 4 गुणिले 4 एक्के 4, 4 चोक 16, म्हणजे 16 आणि 4 किती झाले सांगा? 20. म्हणजे थोडक्यात बघा, हे ऋण ऋण वजा वजा अधिक झाले. 4 एक्के 4, 4 चोक 16, दोघांची चिन्ह समान आहेत. ओके, याचं पण काही नाही, म्हणजे अधिक आहे, याचंही अधिक आहे. 16 आणि 4 20, म्हणजे b वर्ग वजा 4ac ची किंमत किती आलेली आहे? 20. तर आता आपण प्रश्न क्रमांक 4 बघूया. जर x वजा 3 आणि दुसरा आहे x अधिक 4 बरोबर 0, तर मग x ची किंमत शोधायची आहे. आता याच्यामध्ये बघा, जे दिलंय ते पहिल्यांदा लिहून घेऊया. x वजा 3 पहिल्या कंसात, दुसऱ्या कंसात x अधिक 4 बरोबर 0. आता याचा अर्थ काय? तर समजा a गुणिले b काय आहे? 0 आहे. तर a गुणिले b 0 असेल तर एकतर a 0 असणार किंवा b. हे आपण अवयव पद्धतीमध्ये शिकलोय. ओके, एकतर a 0 असेल किंवा b, त्याशिवाय गुणाकार 0 येणार
नाही. म्हणजे याच्यामध्ये काय होणार, एकतर x वजा 3 शून्य असेल किंवा x अधिक 4 शून्य असेल. म्हणजे बघा x बरोबर -3 तिकडे जाऊन काय होतील अधिक, म्हणजे 0 अधिक 3 आणि अधिक 4 तिकडे जाऊन काय होतील इकडे वजा. ओके, मग 0 अधिक 3 म्हणजे आहे तसं 3 येणार, x वजा 4 सॉरी x 0 वजा 4 म्हणजे वजा 4 येणार. तर अशा प्रकारे आपल्याला x च्या दोन किमती मिळाल्या, x बरोबर 3 आणि x बरोबर वजा 4. ओके, तर आता आपण प्रश्न क्रमांक 5 बघूया. जर b वर्ग वजा 4ac बरोबर वजा 15 तर वर्ग समीकरणांच्या मुळांचे स्वरूप काय करा ठरवा, असं आपल्याला विचारलेलं आहे, किंवा वर्ग समीकरणांच्या मुळांचं स्वरूप ठरवायचं आहे. मग काय करणार आपण याच्यामध्ये, तर बघा b वर्ग वजा 4ac किती दिलेला आहे, वजा 15, ते लिहून घेतलं. म्हणजे b वर्ग वजा 4ac बरोबर वजा 15 हे आपल्याला दिलेलं आहे. आता याच्यामध्ये 3 गोष्टी लक्षात ठेवा. b वर्ग वजा 4ac जर समजा कुठलीही धनसंख्या आली, ओके, म्हणजे जसं की 8, याचं चिन्ह काय आहे, काही नाही म्हणजे धन, म्हणजे शून्यापेक्षा मोठा. जर धन आली तर काय म्हणायचं, मुळे कशी आहेत वास्तव, मी थोडक्यात लिहितो वास्तव आणि असमान. काय लक्षात ठेवायचं, धन उत्तर आलं की मुळे वास्तव आणि असमान. आता समजा b वर्ग वजा 4ac बरोबर 0 आलं तर काय म्हणायचं बघा, मुळे वास्तव व असमानच्या ऐवजी काय फक्त समान आहेत. ओके, आणि समजा b वर्ग वजा 4ac काय आलं, काहीतरी ऋण संख्या आली म्हणजे शून्यापेक्षा लहान. ओके, कुठलीही ऋण संख्या येऊ दे, तर काय म्हणायचं, मुळे वास्तव नाहीत. आता इथं उत्तर काय आलेलं बघा, म्हणजे हे तुम्हाला तिन्ही समजावून सांगितलं. ओके, धन आलं तर मुळे वास्तव असतात, वास्तव व असमान असतात. शून्य असेल तर मुळे वास्तव आणि समान, असमान आणि समान हा फरक लक्षात ठेवा. मुळे वास्तव नाहीत जर ऋण उत्तर आलं. आता इथं उत्तर कुठलं आहे, ऋण आहे, म्हणून वर्ग समीकरणाची मुळे वास्तव नाहीत. ओके, तर अशा प्रकारे हे उत्तर आपण मांडायचं. ह्या तिन्ही कन्सेप्ट पण लक्षात ठेवा. तर आता आपण प्रश्न क्रमांक 6 बघूया. खालील वर्ग समीकरण अवयव पद्धतीने सोडवा. काय करायचं आपल्याला, जे दिलेलं वर्ग समीकरण आहे ते कुठल्या पद्धतीने सोडवायचं आहे, अवयव पद्धतीने सोडवायचं आहे. मग अवयव पद्धतीने सोडवत असताना बघा याच्यामध्ये आपण काय करणार, इथे x वर्गाचा सहगुणक काही नाही म्हणजे 1 आहे, तर त्याला पुढच्या संख्येनं गुणायचं. म्हणजे किती, 1 गुणिले वजा 15 म्हणजे 15 एक्के 15. ओके, कुठलं चिन्ह आलं सांगा, ऋण चिन्ह आलं, वजा 15. आता गुणाकार वजा 15 कधी येणार आहे, तर मधली संख्या बघायची वजा 2. ओके, मधली संख्या केली वजा 2. तर याच्यामध्ये बघा गुणाकार वजा 15. ओके, कधी येतो म्हटलं मी गुणाकार, ऋण संख्या कधी येते, एक धन पाहिजे आणि एक ऋण. मग चिन्ह भिन्न असल्यास काय करायचं, वजाबाकी. ओके, मग अशी कुठली संख्या आहे की ज्याचा गुणाकार 15 आहे आणि वजाबाकी 2 आहे, तर बघा 5 आणि 3. ओके, हे मी इथे लिहितो पहिल्यांदा कच्चं, 5 त्रिक 15, पण वजाबाकी किती यायला पाहिजे, वजा 2. ओके, ऋण 2 म्हणजे मोठ्या संख्येला चिन्ह वजा 5 आणि इथं अधिक 3, सॉरी 3 जोडायचे आणि त्याला x लावायचे इकडे दोन्हीकडे. मग काय येणार बघा, अवयव कसा येणार, x वर्ग पहिला अवयव किती आलेला आहे, अधिक 3x, त्यानंतर दुसरा अवयव, याची फोड करायची आपल्याला, म्हणजे वजा 2x ऐवजी काय लिहायचं, x वर्ग अधिक 3x वजा 5x वजा 15 बरोबर 0. मग 2-2चे गट करायचे, म्हणजे याच्यातून काय सामायिक घ्यायचा. ओके, x सामायिक घेतला, म्हणजे 2 पैकी 1 सामायिक घेतला, 1 शिल्लक राहिला, यातला x सामायिक घेतला, फक्त राहिले किती 3. परत वजा 5 काय काढले, सामायिक काढले आपण x. आता थोडक्यात सामायिक म्हणजे काय, तर त्यानं भागायचं, म्हणजे x वर्गाला समजा x न भागलं तर किती राहतं, x. ओके, 2 पैकी 1 कॅन्सल झाला, 1 राहिला. तसंच 3x मधला x कॅन्सल केला, फक्त 3 राहिला. आता बघा 5x मधला 5 काय केलं, सामायिक घेतलं, म्हणजे कोण राहिलं, वजा 5 सामायिक घेतलं, म्हणजे किती राहिले, x.
आता -15 मधून किती सामायिक घ्यायचे आहेत? -5. तर हे लक्षात ठेवा. ओके, किती सामायिक घेतलेत आपण? चिन्हासहित -5 घेतलेत. म्हणजे -15ला कितीने भागायचं? -5ने. म्हणजे वजा वजा काय होणार? अधिक. 5 त्रिक 15 म्हणजे +3 बरोबर 0. आणि हे दोन कंस जर समान आले तर आपलं बरोबर आहे. म्हणजे दोन्हीकडे काय येणार सांगा? एक तर x+3 दोन्हीकडे येणार आणि दुसरं x-5 बरोबर 0. मग आता एकतर x+3 0 असणार किंवा x-5 0 असणार. याचा अर्थ काय? +3 इकडे येऊन काय होईल? वजा, म्हणजे x बरोबर -3 किंवा इकडं काय होणार? -5 चा +5 म्हणजे x बरोबर 5. म्हणजे x बरोबर +3 चे काय झाले इकडे? -3. x बरोबर -3 आणि x बरोबर 5 ही त्याची उत्तर आहे. तर आता आपण प्रश्न क्रमांक 7 बघूया. प्रश्न क्रमांक 7 मध्ये बघा, खालील माहितीवरून वर्गसमीकरण तयार करा. ही जी दिलेली माहिती आहे त्याच्या आधारावर आपण काय करायचं आहे? वर्गसमीकरण तयार करायचं आहे. म्हणजे 2 क्रमागत नैसर्गिक संख्यांचा गुणाकार 156 आहे. ओके, क्रमागत संख्या म्हणजे काय? समजा 5 नंतर पुढची कुठली? 6. 6 नंतर पुढची 7 म्हणजे 6 आणि 7 काय झाल्या? क्रमागत. 5 आणि 6 काय झाल्या? क्रमागत. मग बघा, किंवा 1 नंतर 2, 1 आणि 2 काय झाल्या? क्रमागत. तर बघा, समजा पहिली संख्या x म्हणून त्यातली दुसरी संख्या बघा, दुसरी क्रमागत संख्या म्हटलं तरी चालतंय. दुसरी संख्या काय येणार आहे बघा? पहिली क्रमागत संख्या x, जसं की पहिली 5 आहे समजा, तर 5च्या पुढची कशी मिळणार? 6 म्हणजे 5 अधिक 1 6. तसं पहिली संख्या x, तर त्याच्या पुढची क्रमागत संख्या किती येणार आहे? x अधिक 1. काय म्हटलेलं आहे बघा? x गुणिले x अधिक 1 ह्या दोन संख्यांचा गुणाकार किती आहे? 156. म्हणजे फक्त आता आत गुणून घ्यायचं. म्हणजे x गुणिले x काय होणार? x वर्ग, परत x गुणिले x 1 म्हणजे 1x, आणि हे 156 अधिक आहेत ते इकडे येऊन काय होतील? वजा, म्हणजे वजा 156 बरोबर 0. किंवा तुम्ही हे वर्ग समीकरण कशा प्रकारे लिहू शकता? x वर्ग 1x म्हणजेच काय? x आणि वजा 156. हे वर्ग समीकरण सोडवायचं नाहीये, फक्त एक गुणांसाठी काय करायचंय? तयार करायचं. ओके, तर आता आपण प्रश्न क्रमांक 8 बघूया. खाली वर्ग समीकरणाची मुळे दिली आहेत आणि त्यावरून आपल्याला काय करायचंय? वर्ग समीकरण तयार करायचंय. तर असं वर्ग समीकरण तयार करताना काय करायचं? तर पहिलं जे मूळ दिलंय त्याला अल्फा माना, म्हणजे -5, अल्फा बरोबर -5 आणि बीटा बरोबर 3 समजा. ही वर्ग समीकरणाची काय आहेत? मुळं आहेत. तर पहिल्यांदा काय शोधायचं? अल्फा अधिक बीटा बरोबर -5, सॉरी -5 आणि बीटा किती आहे? 3. म्हणजे अल्फाची किंमत -5 आणि बीटाची किंमत 3 ठेवली. म्हणजे अल्फा अधिक बीटा चिन्ह भिन्न असल्यास काय करावं? वजाबाकी. म्हणजे 5 - 3 किती येणार? 2. आणि मोठ्या संख्येचं चिन्ह वजा. म्हणजे अल्फा अधिक बीटा किती आले सांगा? -2. आता दुसरं शोधायचं अल्फा गुणिले बीटा, म्हणजे -5 गुणिले 3. मग अल्फा गुणिले बीटा बघा, 5 त्रिक किती येणार आहे? 15. आणि 1 जरी गुणाकारात वजा असेल तर चिन्ह कुठलं येणार आहे? वजा. ओके, दोन्ही वजा असतील तर वजा वजा अधिक, म्हणजे अल्फा गुणिले बीटा किती आले? -15. आता वर्ग समीकरण तयार करायचं सूत्र काय? तर x वर्ग वजा अल्फा अधिक बीटा x अधिक अल्फा गुणिले बीटा बरोबर 0. हे काय आपलं वर्ग समीकरण तयार करायचं सूत्र. वरती पण वापरलं आपण. ओके, x वर्ग वजा अल्फा अधिक बीटा किती आहे बघा? -2. ही किंमत इथं ठेवली. ओके, त्याला काय जोडायचे? x अधिक अल्फा गुणिले बीटा किती आहे? -15. तर ही किंमत इथं ठेवली. मग x वर्ग हे ऋण आणि ऋण वजा वजा काय होणार? अधिक 2x. हे अधिक आणि वजा काय होणार? -15 बरोबर 0. म्हणजे x वर्ग अधिक 2x वजा 15 बरोबर काय असणार आहे सांगा? 0. ओके, तर अशा प्रकारे काय करायचं? हे वर्ग समीकरण तयार करू शकतो आपण. तर आता आपण प्रश्न क्रमांक 9 बघूया. x वर्ग वजा kx अधिक 8 बरोबर 0 या वर्ग समीकरणाचं एक मूळ 2 ही संख्या आहे. तर ते वर्ग समीकरण तर इथे गडबडीत झालं. तर k ची किंमत काय करायची? शोधायची. म्हणजे k ची किंमत काय येईल ते शोधायचं. मग ह्याच्यामध्ये आपण काय करणार बघा,
एक्स वर्ग वजा के एक्स अधिक 8 बरोबर 0. तर काय करायचं, हे वाक्य लिहायचं. वर्ग समीकरणाचे एक मूळ 2 आहे, हे वाक्य पहिल्यांदा लिहून काढायचं. वर्ग समीकरणाचे एक मूळ 2 आहे, म्हणून एक्स बरोबर किती किंमत ठेवायची, एक्स बरोबर 2 ही किंमत ठेवू. तर एक्सची किंमत 2 ठेवल्यावर 2चा वर्ग म्हणजे एक्सच्या ठिकाणी 2 ठेवलं, वजा के गुणिले एक्स, एक्सची किंमत किती ठेवली 2, अधिक 8 बरोबर 0. आता बघा 2चा वर्ग 4 वजा 2 गुणिले के म्हणजे 2k अधिक 8 बरोबर 0. 4चं चिन्ह काही नाही म्हणजे काय, अधिक, म्हणजे वजा 2k. 4 आणि 8 किती येणार आहे सांगा, 12. आणि दोघांचं समान चिन्ह कुठलं आहे, अधिक, बरोबर 0. आता बघा इथे 2 वजा 2k अधिक 12 तिकडे जाऊन काय होतील, वजा 12. म्हणजे समजा मी इथे थोडक्यात लिहितो 0 वजा 12 किती येणार आहे, वजा 12. आता हे गुणिले 2 आहेत ते इकडे येऊन काय होतील, भागिले, म्हणजे के बरोबर वजा 12 छेद गुणिले 2 काय झाले, भागिले 2. ओके, गुणिले 2 काय झाले, भागिले 2. इकडून इकडे येताना काय झाले, भागिले. म्हणजे बघा बेसख्ख 12 आणि वजाला वजा चिन्ह काय होणार, वजा वजा अधिक होणार. म्हणजे के बरोबर किती येईल सांगा, इथं अचूक उत्तर येणार आहे के बरोबर 6. ओके, बेसख्ख 12 म्हणजे के बरोबर 6 आले, हे त्याचं अचूक उत्तर आहे. आता प्रश्न क्रमांक 10 बघा, एक्स अधिक 1 छेद एक्सचा वर्ग बरोबर 5 हे वर्ग समीकरण आहे का ते ठरवायचं आहे आणि कारण स्पष्ट करायचं आहे. आता बऱ्याच जणांना काय वाटेल, सर इथं चलाचा सर्वात मोठा घातांक 2 आहे आणि म्हणून हे वर्ग समीकरण आहे. तर याच्यामध्ये काय होतं बघा, सगळ्यात पहिल्यांदा एक्स अधिक 1 छेद एक्सचा वर्ग बरोबर 5. ज्यावेळी छेदात एक्स असेल किंवा एक्स वर्ग, तर त्यानं पहिल्यांदा काय करायचं, दोन्ही बाजूला गुणायचं. म्हणजे दोन्ही बाजूस एक्स वर्गने गुणून, म्हणजे बघा या एक्सला कितीनं गुणायचं, एक्स वर्गने, पहिल्यांदा याला गुणलं, अधिक याला पण एक्स वर्गनं गुणायचं. बघा इथं पण मी एक्स वर्गनं गुणलं आणि शेवटी 5ला पण एक्स वर्गनं गुणायचं. ओके, मग आता बघा इथे एक्सचा घातांक 2, इथे काही नाही म्हणजे 1, म्हणजे 2 आणि 1 किती झाले, 3. म्हणजे एक्सचा घातांक किती झाला, 3. एक्स वर्गला एक्स वर्ग काय झाले, कॅन्सल, कारण एक अंशात आहे आणि एक छेदात. म्हणजे काय राहिलं, फक्त अधिक 1 आणि 5 एक्स वर्ग. तर अशा प्रकारे इथे बघा, येथे चलाचा सर्वात मोठा घातांक, ओके सॉरी 2 नाही आहे, किती आहे, 3. बघा इथं 2 आहे पण सर्वात मोठा किती आहे, 3 आहे. ओके, म्हणजे चलाचा सर्वात मोठा घातांक किती आहे, 3. आणि म्हणून हे वर्ग समीकरण नाही, कारण वर्ग समीकरणामध्ये चलाचा सर्वात मोठा घातांक किती असतो, 2. पण इथं किती आलेला आहे, चलाचा सर्वात मोठा घातांक 3, आणि म्हणून हे वर्ग समीकरण नाही, हे आपलं उत्तर येणार आहे. तर अशा प्रकारे आपले 10 प्रश्न इथं पूर्ण झालेले आहेत. ओके, तर पुढील व्हिडिओमध्ये वजा T11 बरोबर शोधा, किती येते ते शोधा, हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना गोंधळात टाकू शकतो. तर 1 किंवा 2 गुणांसाठी हा प्रश्न आला तर काय करायचं, एक सूत्र वापरायचं, TM वजा TN बरोबर T गुणिले M वजा N. हे काय आहे, सूत्र. तर हे सूत्र पहिल्यांदा लिहायचं. आता बघा TM किती दिलेलं आहे, 18. म्हणजे टी पहिले इथं काय आहे, 18, त्यामुळे एम ची किंमत किती घ्यायची, 18, आणि एन ची किंमत किती घ्यायची, 11. म्हणजे थोडक्यात काय, एम ची किंमत आपण घेतलेली आहे 18, एन ची किंमत घेतलेली आहे 11. आता डी बरोबर किती दिलाय, 3 गुणिले एम वजा एन म्हणजे 18 वजा 11. ओके, 18 वजा 11. मग आता बघ, T18 वजा T11 बरोबर 3 गुणिले 18 वजा 11 केलं तर किती येणार आहे बघा, ते 7. ते किती येणार, T18 वजा
T11 बरोबर 3×7=21. तर अशा प्रकारे आपण त्याचं उत्तर शोधू शकतो. हे तुम्हाला योग्य पर्याय निवडा किंवा 1 गुणांना सोडवण्यासाठी सुद्धा विचारलं जाऊ शकतं. तर आता बघा, जर a बरोबर -152 किंवा ऋण 152, t बरोबर 0, तर tn बरोबर किती ते शोधा. आता बऱ्याच जणांना हे बघितल्या लक्षात आलं असेल की सर tn काय येणार आहे, पण समजा योग्य पर्याय निवडायला आलं तर तुम्ही पटकन लिहू शकता बघितल्या. मग सोडवायचं कसं, तर सगळ्यात पहिल्यांदा tnचं सूत्र लिहायचं, कारण कधी कधी 1 गुणांना सोडवण्यासाठी सुद्धा प्रश्न येऊ शकतो. tn बरोबर a अधिक n वजा 1 गुणिले t, हे सूत्र लिहायचं. कुणाचं सूत्र लिहायचं? tnचं. tn बरोबर a अधिक n वजा 1 गुणिले d. मग आता tn, ओके, tn बरोबर a ची किंमत किती दिलेली आहे? ऋण 152 अधिक n वजा 1. आता n काही दिलेलं नाही, त्यामुळे आहे तसं ठेवायचं n वजा 1. आणि d ची किंमत किती आहे? 0. तर बघा tn बरोबर ऋण 152 अधिक, आता ही स्टेप महत्वाची, लक्षात ठेवा, कुठल्याही संख्येला जेव्हा तुम्ही 0 न गुणता त्यावेळी उत्तर किती येतं? 0. 0 गुणिले याला, तर शेवटी उत्तर 0 येतं. मग आता ऋण 152 अधिक 0, अधिक 0 करून काहीच फरक पडत नाही, उत्तर किती येणार? ऋण 152. थोडक्यात मी मगाशी म्हटलं होतं, बघितल्या सांगतील काही विद्यार्थी, ते किती येणार आहे? ऋण 152. तर अशा प्रकारे ते काय करायचं? सोडवायचं. आता उदाहरण क्रमांक 3 बघा, ऋण 4, ऋण 6, ऋण 8, ऋण 10 ... या अंकगणित श्रेणीमध्ये a आणि d किती आहे ते शोधायचं. तर a आणि d शोधताना काय करायचं बघा, तर याच्यामध्ये पहिला t1, पहिलं पद काय दिलेलं आहे? -4, ऋण 4. t2 किती आहे? ऋण 6. t3 ऋण 8 आणि t4 ऋण 10. हे पहिल्यांदा लिहून घेतलंय. आता a म्हणजे काय असतो? जो काही तुमचा t1 आहे तोच तुमचा काय असणार आहे? a. म्हणजे a बरोबर किती आले सांगा थोडक्यात? ऋण 4. आता ही अंकगणिती श्रेणी आहे, म्हणजे कुठल्याही दोन पदांमधील फरक हा काय असतो? समान असतो. मग डी काढताना काय करायचं? कधी जर अंकगणिती श्रेणी आहे असं म्हटलं असेल तर डी काढताना काय करायचं? t2 वजा t1, कारण शक्यतो पहिली दोन पदच लहान असतात, मग त्यांच्या दोघांमधला फरक घ्यायचा. t2 किती आहे बघा? ऋण 6. इथे वजाबाकी करायची आहे. आणि t1 पण किती आहे? ऋण 4. मग आता बघा, d बरोबर ऋण 6. आता हे दोन चिन्ह बघा, दोन्ही पण वजा किंवा ऋण आहे, तर ऋण काय होणार? आता आपण d बरोबर शोधून काढूया. इथे बघा, ऋण आणि धन चिन्ह भिन्न असल्यास काय करावं? वजाबाकी, म्हणजे 6 वजा 4 किती येणार आहे? 2. आणि मोठ्या संख्येचं चिन्ह काय आहे बघा? ऋण. त्यामुळे डी बरोबर किती येणार? ऋण 2. तर आता आपण प्रश्न क्रमांक 4 बघूया. प्रश्न क्रमांक 4 मध्ये बघा, ऋण 5, ऋण 8, ऋण 11, ऋण 14 ही जी क्रमिका आहे ती अंकगणिती श्रेणी आहे की नाही ते ठरवा, असं इथे आपल्याला विचारलेलं आहे. तर याच्यामध्ये काय करणार आपण? तर पहिल्यांदा t1 किती आहे बघा? ऋण 5. t2 आहे ऋण 8. ओके, त्यानंतर t3 आहे ऋण 11 आणि t4 आहे ऋण 14. आता अंकगणिती श्रेणी आहे की नाही ठरवण्यासाठी काय करायचं? t2 मधून t1 वजा करायचं, म्हणजे ऋण 8 वजा हे किती आहे? ऋण 5 बरोबर. मग ऋण 8 हे ऋण किंवा वजा काय होणार? अधिक 5. चिन्ह भिन्न असल्यास काय करावं? वजाबाकी. म्हणजे बघा 8 वजा 5 3, आणि मोठ्या संख्येचं चिन्ह ऋण. आता बघा त्याच्या पुढे t3 वजा t2. मग t3 किती आहे? ऋण 11 वजा t2 किती आहे? ऋण 8. आता मगाच सारखंच येणार. ओके, म्हणजे ऋण 11
हे ऋण ऋण किंवा वजा वजा अधिक होणार इथे 8. चिन्ह भिन्न आहेत म्हणून वजाबाकी 11तून 8 गेले 3 आणि किती आलं, मोठ्या संख्येचं चिन्ह ऋण. आता बघा T4 वजा T3, मग T4 किती आहे बघा, ऋण 14 वजा T3 किती आहे, ऋण 3. मग आता 14, ओके, ऋण 14. त्यानंतर हे वजा वजा किंवा ऋण ऋण काय होणार, धन, सॉरी 11 आहे इथे गडबडीत, 11. सो चिन्ह भिन्न असल्यामुळे वजाबाकी म्हणजे किती येणार, 3, मोठ्या संख्येचं चिन्ह वजा येणार म्हणजे ऋण 3 येणार. तर बघा इथे फरक काय आलेला आहे, ऋण 3. म्हणून काय लिहायचं बघा, 2, मी शॉर्ट मध्ये लिहितो, 2 लगतच्या पदांमधील फरक समान किंवा असं म्हणा, आणखीन एक योग्य शब्द याच्यासाठी स्थिर आहे. 2 लगतच्या किंवा 2 क्रमागत पदांमधील फरक काय आहे, समान किंवा स्थिर आहे आणि म्हणून अंकगणिती श्रेणी आहे. ओके, तर अशा प्रकारे काय करायचं, हे अंकगणित श्रेणी आहे म्हणून सिद्ध करतायत. तर आता आपण प्रश्न क्रमांक 5 बघूया. जर a बरोबर -3, b बरोबर 5 तर अंकगणिती श्रेणी तयार करा. आता अंकगणिती श्रेणी तयार करताना काय करायचं, शक्यतो एक 4 पद शोधून काढायची. मग अंकगणितीची पद आपण कशी लिहितो, T1. आता T1 म्हणजे काय असतो, जो a आहे त्यालाच आपण काय म्हणतो, T1. मग a किती आहे सांगा, ऋण 3. आता बघा T2 कसा काढायचा, तर आधीच्या T1 मध्ये D मिळवायचा. मग T1 किती आलेला आहे, ऋण 3, त्याच्यामध्ये D मिळवायचा म्हणजे किती, 5. मग बघा चिन्ह भिन्न असल्यास वजाबाकी 5 मधून 3 गेले 2 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह धन म्हणजे आहे तसं ठेवायचं. आता पुढे बघूया T3, तर तो कसा काढायचा, आधीच्या T2 मध्ये किती मिळवायचा, D. मग आधीचा T2 किती आहे, इथे 2 आला आणि D किती आहे सांगा, 5. 5 आणि 2 किती येणार, 7. मग T4 बरोबर आधीच्या T3 मध्ये किती मिळवायचा, D. मग T3 किती आला, 7, त्याच्यामध्ये किती मिळवायचे, D 5. 7 आणि 5 12. म्हणजे अशा प्रकारे ती अंकगणिती श्रेणी काय असणार आहे, ऋण 3, 2, 7, 12 आहे. किंवा म्हणून ती अंकगणिती श्रेणी ऋण 3, 2, 7, 12 अशी आहे. तर हे तुम्ही काय करू शकता, त्याच्यामध्ये लिहू शकता. तर आता प्रश्न क्रमांक 6 बघूया. 3, 7, 11, 15 या अंकगणिती श्रेणीमध्ये T25 बरोबर किती ते शोधा. तर यासाठी काय करायचं, पहिल्यांदा यांना क्रमांक देऊया. T1 आहे 3, T2 आहे 7, T3 आहे 11 आणि T4 आहे 15. मग आता याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा A बरोबर शोधावा लागेल आपल्याला. T25 शोधत असताना A बरोबर, A म्हणजे काय असतं, पहिलं पद. पहिलं पद किती आहे, 3. म्हणजे थोडक्यात A ची किंमत किती आलेली आहे, 3. ओके. आता D शोधताना काय करायचं, जसं मी मगाशी सांगितलं, T2 वजा T1 करायचं. जे D किती येणार आहे बघा, 7 वजा 3 बरोबर 4. थोडक्यात तुमचा D किती आलेला आहे, 4. तर हे एकदा शोधून घेतले की मग TN चं सूत्र वापरायचं. TN चं सूत्र काय आहे, TN बरोबर A अधिक N वजा 1 गुणिले D. हे काय आहे, त्याचं सूत्र आहे. मग आता TN आता किती शोधायचं आहे याच्यामध्ये, तर बघा प्रश्नामध्ये काय म्हटलेलं आहे, T25 शोधा. मग यांच्या ठिकाणी किती ठेवायचे, 25. A ची किंमत किती ठेवायची, 3 अधिक N वजा 1 म्हणजे यांची किंमत 25 वजा 1, D ची किंमत किती आलेली आहे, 4. आता सगळ्यात पहिल्यांदा याच्यात काम काय करायचं बघा, कंस सोडवून घ्यायचा. 25 मधून 1 गेले, ओके, किती उरणार आहे, 24. 24 गुणिले 4 करायचं आणि मग अधिक 3. हा क्रम लक्षात ठेवा. पहिला कंस सोडवा, ओके,
त्यानंतर 24 गुणिले 4, 24 चोक 96. ओके, आणि त्यानंतर T25 बरोबर 96 आणि 3 किती येणार आहे? 99. तर अशा प्रकारे आपल्याला T25 किती मिळणार आहे सांगा? 99. तर आता आपण प्रश्न क्रमांक 7 बघूया. जर A बरोबर 7 आणि D बरोबर -2 तर S20 किती ते शोधायचं आहे. मग याच्यासाठी आपण काय करणार तर बघा, TN बरोबर सूत्र लिहायचं. सॉरी, इथे S20 शोधायला सांगितलं त्यामुळे SN चं सूत्र लिहूया. SN बरोबर N/2 कंसामध्ये 2 गुणिले A अधिक N-1 गुणिले D हे सूत्र लिहायचं. SN आता किती शोधायचं आहे सांगा? 20. त्यामुळे N च्या ठिकाणी किती ठेवायचं? 20 अधिक 20/2. 2 गुणिले A ची किंमत आहे 7 अधिक N-1 म्हणजे N ची किंमत किती ठेवलेली आहे? 20 वजा 1 आणि D ची किंमत किती आहे? इथे फार महत्वाचं आहे, -2 किंवा -2. चिन्हासहित घ्यायचं, चिन्ह बघायचं व्यवस्थित. D ची किंमत दिलेली आहे -2. आता बघा S20 बरोबर सगळ्यात पहिल्यांदा कंसाचं उत्तर काय येतं ते आपण इथं लिहूया. 20 वजा 1 येणार आहे 19, त्याला गुणायचं आहे -2 ने. ओके, त्यानंतर मग तुम्ही इकडचा 2 गुणिले 7 सुद्धा करून घेऊ शकता. 7 दुनी 14 आणि 20च्या निम्मे 10. हे कंसाला काय असणार आहेत? गुणिले. आता त्यानंतर काय करायचं? S20 बरोबर 10 आहे तसं लिहिलं, 14 ही आहे तसं लिहूया. आता काय करा, 19 गुणिले 2 आधी करा. 19 दुनी 38. आता याचं चिन्ह याच्या समोर आहे धन ऋण. गुणाकारात एक धन आणि एक ऋण असेल तर ऋण. इथं मोठी संख्या वगैरे काही नियम वापरायचा नाही, कारण हे काय आहे? गुणाकार आहे. 19 दुनी 38 आणि गुणाकारात एक जरी ऋण चिन्ह असेल तरी ऋण चिन्ह द्यायचं. आता बघा S20 बरोबर शोधताना बघा 10 कंसात. आता इथे बघा 14चं चिन्ह काही नाही म्हणजे अधिक आहे, याचं चिन्ह वजा आहे. धन आणि ऋण चिन्ह भिन्न असल्यास वजाबाकी करावी. म्हणजे 38 मधून 14 वजा करायचे. 8तून 4 गेले 4, 3तून 1 गेले 2 आणि यातली मोठी संख्या कोण आहे? 38. त्याचं चिन्ह काय आहे? ऋण. आणि मी मगाशी सांगितलं इथे काय असतं? गुणाकार. मग आता S20 बरोबर आधी 24 गुणिले काय करा? 10. 24 10 240. याचं चिन्ह इथे काही नाही म्हणजे धन आणि याचं ऋण. गुणाकारात एक धन आणि एक ऋण म्हणजे काय येतं? ऋण. हे किती येणार सांगा? S20 बरोबर वजा किंवा ऋण 240. आता आपण प्रश्न क्रमांक 8 बघूया. प्रश्न क्रमांक 8 मध्ये बघा 6 3 0 ऋण 3 या अंकगणिती श्रेणीमध्ये कोणते पद ऋण 153 असेल असं विचारलेलं आहे. तर याच्यामध्ये पण तेच करूया. पहिल्यांदा क्रमांक देऊया. T1 बरोबर 6, T2 बरोबर 3, T3 0 आणि T4 आहे ऋण 3. आता A बरोबर काय असणार आहे? पहिलं पद किती आहे सांगा? 6. ओके, हे पहिल्यांदा शोधून घेतलं. आता ते शोधून घेतल्यानंतर थोडक्यात A बरोबर किती आले? 6. आता परत D शोधायचं. तर D बरोबर बघा T2 वजा T1. ओके, तर T2 किती आहे? 3. 3 वजा 6. आता या 3चं चिन्ह काही नाही म्हणजे धन आहे आणि 6चं चिन्ह ऋण आहे. चिन्ह भिन्न असल्यास वजाबाकी म्हणजे 6तून 3 गेले तर किती उरणार आहे? 3. आणि मोठ्या संख्येचं चिन्ह ऋण म्हणजे D बरोबर किती आले सांगा? ऋण 3. ह्या दोन किमती मिळवल्या. आता प्रश्न काय आहे बघा, या अंकगणिती श्रेणीमध्ये कोणते पद वजा 153 असेल? समजा Nवे पद म्हणजे काय? TN बरोबर काय असेल? वजा 153. कोणते पद असेल असं विचारलेलं असेल तर लक्षात ठेवायचं त्याला काय म्हणायचं? TN बरोबर वजा 153. मग आपलं काम काय आहे? म्हणून TN बरोबर प्रश्नचिन्ह म्हणजे N बरोबर प्रश्नचिन्ह म्हणजे N आपल्याला काय करायचं? शोधायचं. मग त्यासाठी TN चं सूत्र लिहूया.
ए अधिक n वजा 1 गुणिले डी, हे काय आहे आपलं सूत्र लिहिलं. आता ते सूत्र लिहिल्यानंतर बघा tn ला आपण काय मांडलेलं आहे, ऋण 153, ओके, वजा 153. त्यानंतर ए ची किंमत किती आहे बघा, ए ची किंमत आहे 6. ओके, n वजा 1, n शोधायचा आहे त्यामुळे असंच ठेवूया. बघा इथे tn ऋण 153 n नव्हे, त्यामुळे n आहे तसा ठेवायचा, n शोधायचा आहे आपल्याला. आणि डी किती आलेला आहे आपला, ऋण 3 आलेला आहे. मग आता काय करणार याच्यामध्ये आपण, तर याच्यामध्ये बघा ऋण 153, याचं चिन्ह काही नाही म्हणजे इथे अधिक आहे, ते इकडे येऊन काय होणार, अधिकचे वजा 6 बरोबर n वजा 1 गुणिले ऋण 3. आता बघा इथे काय होणार, इथे चिन्ह समान आहेत, चिन्ह समान असल्यास काय होणार सांगा, बेरीज होणार. म्हणजे 6 मध्ये किती मिळवायचे, 153 म्हणजे 159, आणि चिन्ह कुठलं येणार, ऋण. आता इथे बघा हा जो ऋण 3 आहे तो याला गुणिले आहे, आणि गुणिले असेल तर तो इकडे पलीकडे येऊन काय होणार आहे, गुणिलेच्या ऐवजी भागिले. भागिले म्हणजे कुठं जाणार, छेदात. ओके, गुणिले आहे इकडे येऊन भागिले, भागिले म्हणजेच काय, छेदात गेला. मग आता n वजा 1. आता बघा ऋण ऋण उत्तर काय येणार आहे, धन येणार आहे. मग आपलं काम काय राहिलं, तर 159 ला आपण कितीने भागायचं आहे, 3 ने. म्हणजे 3 5 15 0 आणि 3 त्रिक 9. म्हणजे बघा हे ऋण ऋण धन झाले आणि भागून उत्तर किती आलं सांगा, 53. ओके, n वजा 1. मग आता जर तुम्हाला काय शोधायचं असेल, n शोधायचं असेल, तर हा वजा 1 किंवा ऋण 1 तिकडे जाऊन काय होणार, वजा 1 तिकडे जाऊन काय होणार, अधिक. म्हणजे n बरोबर, बघा इथेच लिहितोय मी पुढे आता, n बरोबर 53 तिथं ऑलरेडी आहेत, वजा 1 तिकडे जाऊन काय होणार, अधिक. म्हणजे n बरोबर किती येणार सांगा, 54. म्हणजे कितवं पद असणार आहे ते, 54वे पद किती असणार आहे, वजा 153. n बरोबर 54 खाली लिहायचं. ओके, तर हे त्याचं उत्तर आहे. तर आता आपण प्रश्न क्रमांक 9 बघूया. प्रश्न क्रमांक 9 मध्ये बघा, जर tn बरोबर 2n अधिक 3 या क्रमिकेचे पहिली 2 पदे आहेत ती आपण शोधायची आहेत. पहिली 2 पदे काय येतील, तर tn बरोबर हे आपण लिहिलं. आता याच्यामध्ये बघा tn जे दिलंय ते लिहून घेऊया, 2n अधिक 3. ओके, हे हवं तर तुम्ही दिलेले आहे असं लिहू शकता. ओके, कंसामध्ये tn दिलेलं आहे. मग क्रमिकेची पहिली 2 पद, आता पहिलं पद म्हणजे काय, t1. म्हणजे इकडं पण n च्या ठिकाणी किती शोधायचं, 1. ओके, अधिक 3. बघा n ची किंमत किती ठेवली, 1. या दोघांच्या मध्ये गुणाकार असणार, 2 गुणिले n म्हणजे 2n. तर 1 पहिल्यांदा किंमत ठेवली, म्हणजे t1 बरोबर किती मिळणार आहे सांगा, 2 के 2 आणि पुढचे 3. म्हणजे t1 बरोबर 2 आणि 3 किती मिळणार, 5. म्हणजे पहिलं पद किती मिळालं, 5. आता बघा दुसरं पद, तुम्ही एकाखाली 1 सोडवा परीक्षेमध्ये. t2, तर यांच्या ठिकाणी किती ठेवायचं, 2 अधिक 2 गुणिले यांची किंमत किती आहे बघा, यांची किंमत 2 ठेवायची, अधिक 3 यांच्या ठिकाणी किती ठेवायची किंमत, 2. म्हणजे t2 बरोबर 2 गुणिले 2 किती येणार आहे, 4. 4 अधिक 3 म्हणजे t2 बरोबर 4 आणि 3 7. हे त्याचं अचूक उत्तर आहे. म्हणजे t1 बरोबर 5 आणि t2 बरोबर 7. आता थोडासा गोंधळामध्ये टाकणारा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. जर Sn बरोबर 5n अधिक 4, तर या क्रमिकेची पहिली 2 पद शोधायची आहेत. तर बघा Sn आपल्याला दिलेला आहे 5n अधिक 4. मग याच्यामध्ये बघा Sn यांची किंमत पहिल्यांदा काय ठेवायची, 1. ओके, Sn म्हणजे काय आहे, n पदांची बेरीज. ओके, nवे पद नव्हे. तर S1 वर इथं पण किती ठेवायची किंमत, 5 1 म्हणजे सॉरी यांची किंमत किती ठेवायची, 1 अधिक 4. मग आता बघा S1 बरोबर 5 1 5, 5 आणि 4 9. म्हणजे S1 किती मिळाला, 9 मिळाला. आता दुसरं काय करायचं, S2 म्हणजे यांच्या ठिकाणी किती ठेवायचं, 2 ठेवले. ओके, यांच्या ठिकाणी 2.
अधिक 4 म्हणजे S2 बरोबर 5 आणि 2 10. ओके सॉरी 5 गुणिले 2 10, 5 दुनी 10, 10 आणि 4 14. 5 दुनी 10, 10 आणि 4 14 हे आले S2. आता आपल्याला काय पद शोधायचे आहेत, हे काय झाली पदांची बेरीज. आता बघा S1 म्हणजे पहिल्या एक पदांची बेरीज. पहिल्या एक पदांची बेरीज म्हणजे पहिलंच पद. लक्षात येत आहे, पहिल्या एक पदांची बेरीज म्हणजे पहिलंच पद. मग S1 बरोबर T1. मग S1 किती आलाय 9 म्हणजे 9 बरोबर काय येणार आहे T1 किंवा असं T1 बरोबर 9. ओके तर बघा पहिल्या एक पदांची बेरीज म्हणजे काय पहिलंच पद. ओके आता बघा S2 म्हणजे काय पहिल्या दोन पदांची बेरीज म्हणजे T1 अधिक T2. मग S2 ची किंमत किती आलेली आहे बघा 14. ओके T1 आत्ताच मिळाला किती आहे 9 आणि मग T2 शोधायचं. मग हा अधिक 9 तिकडे जाऊन काय होईल वजा म्हणजे 14 वजा 9 बरोबर T2. 14तून 9 गेले. ओके 9 आणि 5 किती येणार आहे 14 म्हणजे T2 बरोबर किती येणार 5. तर अशा प्रकारे T1 आणि T2 काय करायचे शोधायचे. ओके या प्रश्नांपासून आपण सुरुवात करूया. जर NA बरोबर 3 NS बरोबर 6 तर PA किती येईल ते शोधायचं आहे. मग बघा PAचं सूत्र काय आहे. PAचं सूत्र म्हणजे A या घटनेची संभाव्यता बरोबर NA छेद NS हे काय आहे त्याचं सूत्र आहे. ओके आता PA NA किती आहे 3 आणि NS किती आहे 6. आता PA बरोबर 3 एक्के 3 दुनी 6. 3 एक्के 3 3 दुनी 6 म्हणजे याचं उत्तर इथं दिसण्यासाठी मी व्यवस्थित लिहितो किती आलेलं आहे 1/2 इतका आलेला आहे. ओके तर आता आपण त्यातला दुसरा प्रश्न बघूया. दुसऱ्या प्रश्नामध्ये काय म्हटलेलं आहे बघा. जर NA बरोबर 3 PA बरोबर 1/4 तर NS किती येईल ते शोधायचं. आता इथे फक्त काय दिलेलं आहे PA दिलेलं आहे हे लक्षात ठेवा. मागच्या वेळी आपण PA शोधला होता. ओके तर PAचं सूत्र पहिल्यांदा लिहूया. PAचं सूत्र काय आत्ताच लिहिलं त्याप्रमाणे NA छेद NS हे सूत्र लिहायचं. आता त्याच्यानंतर तिथं किमती दिल्यात त्या टाकूया. PA म्हणजे A या घटनेची संभाव्यता किती दिलेली आहे 1/4. A मधील घटकांची संख्या किती आहे 3 आणि NS आपल्याला काय करायचं आहे शोधायचं. मग असा जर NS शोधायचा असेल तर तिरकस गुणाकार करायचा म्हणजे 1 गुणिले NS यानं याला गुणायचं मधलं चिन्ह बरोबर 4 गुणिले 3. मग आता बघा 1 गुणिले NS कोणत्याही संख्येला 1 न गुणलं तर उत्तर आहे तेच येतं म्हणजे NS बरोबर 4 त्रिकम 12. जसं की 5 एक्के 5 येतं तसं 1 गुणिले NS. आता NS बरोबर किती आलेलं आहे सांगा 12. तर आता आपण प्रश्न क्रमांक 3 बघूया. जर PA बरोबर 3/4 व NS बरोबर 52 तर NA किती येतोय तो शोधायचा आहे. मग याच्यामध्ये काय करायचं PA च परत सूत्र लिहूया ते आहे NA छेद NS. आता PA म्हणजे A या घटनेची संभाव्यता किती दिलेली आहे बघा 3/4. त्याच्यानंतर NS ची किंमत किती दिलेली आहे बघा 52. ओके NS ची किंमत 52 ती इथे ठेवली आणि काय शोधायचं आहे आपल्याला NA. मग आता इथं पण शोधण्यासाठी काय करायचं NA तिरकस गुणाकार म्हणजे बघा 3 गुणिले 52 आणि इकडं 4 गुणिले NA. ओके आता मी इथं लिहितो जे पुढचं कॅल्क्युलेशन आहे ते. तर त्याच्यामध्ये काय येणार आहे बघा तर हे गुणिले 4 इकडे येऊन काय होतील भागिले म्हणजे बघा 3 गुणिले 52 भागिले 4 बरोबर काय असणार आहे तुमचं NA. मग आता बघा 4 एक्के 4 परत इथं पण 4 एक्के 4 उरले 1 आणि पुढचे 12 म्हणजे 4 त्रिकम 12 आणि 3 गुणिले 13 13 त्रिक 39 म्हणजे NA बरोबर किती येणार आहे सांगा 39 हे त्याचं अचूक उत्तर आहे. ओके तर आता आपण प्रश्न क्रमांक 4 बघूया. प्रश्न क्रमांक 4 मध्ये बघा आपल्याला काय करायचं ह्या प्रत्येक प्रश्नांसाठी ओके ते जे 1 2 3 4 असे दिलेले आहेत प्रत्येकासाठी S आणि NS लिहायचं आहे. आता बघा एक नाणे फेकले असता
पहिला बघूया आपण. एक नाणे फेकले असता. बघा फक्त एकच नाणं जर फेकलं तर यस काय येणार आहे? सोपा आहे, एच आणि टी. ओके, एक नाणं फेकलं असता काय येणार आहे? एच आणि टी. आता पुढे बघा दुसऱ्यांदा, त्याच्यामध्ये 2 नाणी फेकली असतात. दुसरं कुठलं बघायचं आहे? 2 नाणी फेकली असता. दोन नाणी फेकली असता. 2 नाणी फेकली असता काय येणार आहे? यस बरोबर एच एच, एच टी, टी एच आणि टी टी. ओके, सो अशा प्रकारे 2 नाणी फेकली असता. आणि इथं बघा किती आलेलं आहे? 1 आणि 2. आता इथं किती आहेत? 1 2 3 4. त्यामुळे एन एस किती लिहायचं याच्यामध्ये? 4. आता तिसरं बघा, तिसरं त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे? तर 3 नाणी फेकली असता. 3 नाणी फेकली असता. मग 3 नाणी फेकली असता काय होणार आहे? यस बरोबर. तर बघा 3 नाणी फेकली असता कसं लिहायचं? एच, बघा 4 वेळा एच लिहायचं. 4 2 1 हा सिक्वेन्स लक्षात ठेवायचा त्याच्यासाठी. कुठला? 4 2 आणि 1. तर काय करायचं? यस लिहिताना 4 वेळा एच लिहा. 1 2 3 4. 4 वेळा टी. 1 2 3 4. परत 2 वेळा एच, 2 वेळा टी, 2 वेळा एच, 2 वेळा टी. आणि परत एक एकदा एच टी, एच टी, एच टी, एच टी. प्रत्येकानंतर स्वल्पविराम. ओके, मग हा कंप्लीट करायचा. म्हणजे किती झाले? 4 आणि 4 8. म्हणजे एन एस बरोबर किती येणार आहे सांगा? 8. आता चौथं काय आहे बघा त्याच्यामध्ये? परत पुढे एक फासा फेकला असता. एक फासा फेकला असता. अतिशय सोपा आहे. एक फासा फेकला असता. 1 2 3 4 5 6. ओके, म्हणजे यस मधल्या घटकांची संख्या किती झाली? 6. तर हे अतिशय सोपे प्रश्न सुद्धा एक एक गुणांसाठी विचारले जाऊ शकतात. आता पुढचा प्रश्न बघूया. तर आता आपण प्रश्न क्रमांक 5 बघूया. खालीलपैकी कोणते उदाहरण संभाव्यता आहे किंवा संभाव्यता नाही अशा दोन्ही अर्थानं प्रश्न विचारला जाईल. तर बघा आपण आहे की नाही ते ठरवूया. पहिलं किती आहे बघा उदाहरण? 2/3. आता ज्यावेळी अंश आणि छेद मध्ये दिलेलं असतं त्यावेळी लक्षात ठेवा छेद हा नेहमी मोठा असतो अंशापेक्षा संभाव्यतामध्ये, तरच ती संभाव्यता असते. आता 2/3 मध्ये छेद कोण आहे? 3. तो मोठा आहे आणि म्हणून ही संभाव्यता आहे. छेद मोठा म्हणजे संभाव्यता आहे अंशापेक्षा. आता इथं बघा अंश 2 आहे, छेद 3 आहे. सॉरी, छेद 2 आहे, अंश 3 आहे. त्यामुळे छेद लहान झाला. छेद लहान असेल तर ती संभाव्यता नाही. 1.2. आता बघा 1.2 संभाव्यता कधीही नेहमी 1 पेक्षा कमी आणि 0पेक्षा जास्त असते संभाव्यता. लक्षात ठेवा 1 पेक्षा कमी असते आणि 0पेक्षा मोठी असते. त्यामुळे 1.2 ही संभाव्यता नाही. आता परत बघा 0.2. आता बघा 0पेक्षा मोठा आहे पण 1 पेक्षा लहान आहे, त्यामुळे ही संभाव्यता आहे 0.2. आता 110%. 110% म्हणजे छेद किती? 100. मग 110/100. मग वरचा नियम, जर छेद मोठा असेल तरच संभाव्यता, त्यामुळे ही संभाव्यता येणार नाही. ओके, 100च्या पुढे जात नाही टक्क्यामध्ये. किंवा इथे बघा 100 छेद येतोय पण अंश 110 झाला म्हणजे अंश मोठा झाला, त्यामुळे ही संभाव्यता येणार नाही. 30% म्हणजे काय? 30/100. तर छेद मोठा आहे म्हणजे ही काय झाली? संभाव्यता आहे. 0. आता बघा इथं मी म्हटलं गडबडीत मगाशी 0 किंवा 0पेक्षा मोठी किंवा 1 किंवा 1 पेक्षा लहान, त्यामुळे 0 आणि 1 ही उदाहरणं संभाव्यताची आहेत. पण 0पेक्षा लहान असत नाही आणि 1 पेक्षा मोठी असत नाही, हे लक्षात ठेवा. आता बघा हे दोन्ही संभाव्यता आहेत 0 आणि 1, हे पण लक्षात ठेवा. इथे बघा 0.2 आहे पण चिन्ह कुठलं आहे? ऋण. तर संभाव्यता तुमची कधीही ऋण असणार नाही.
तर हे सुद्धा लक्षात ठेवा. तर आता आपण प्रश्न क्रमांक 6 बघूया. प्रश्न क्रमांक 6 मध्ये काय म्हटलेलं आहे बघा, आपल्याला 0, 1, 2, 3 या अंकांपासून अंकांची पुनरावृत्ती न करता किंवा करून दोन्ही प्रकारे विचारलं जाईल. संख्या तयार करायच्या 2 अंकी. तर यस आणि एन यस लिहा. तर पहिल्यांदा काय करूया आपण, त्यातला पहिला भाग, तर अंकाची पुनरावृत्ती न करता, म्हणजे अंक परत लिहायचे नाहीत. 1, 1, 2, 2 असं, म्हणजे 11, 22, 33 असे अंक घ्यायचे नाहीत. मग अंकांची पुनरावृत्ती न करता म्हणजे काय येईल बघा. पहिल्यांदा आता 0, 1 ही 2 अंकी संख्या होणार नाही. सुरुवातीला कधीही 0 असणार नाही 2 अंकी संख्येची. मग 1 पासून तयार करूया. 1 पासून कुठल्या होतील बघा, 10, 11 चालणार नाही, 12, 13. त्यानंतर 2 ची बघा, 2 वर 0, 20, 21, 22 चालणार नाही, कारण अंकांची पुनरावृत्ती होते. आणि त्यानंतर 23, परत 30, 31 आणि 32. सो बघा प्रत्येकाचे 3 3 आहेत, म्हणजे किती झाले, 3 त्रिक 9. म्हणजे या ठिकाणी एन एस बरोबर किती येतोय बघा, 9. आता दुसरं कुठलं येणार, अंकांची पुनरावृत्ती करून. मगाशी काय होतं, न करता होतं, आता अंकांची पुनरावृत्ती करून. अंकांची पुनरावृत्ती करून काय होणार आहे, यस बरोबर. तर काय काय घ्यायचे बघा, 10, एकावर 1 11. मगाशी इथं काय काय चालत नव्हते, 11, 22 आणि 33 हे तिन्ही पण चालत नव्हते, कारण अंकांची पुनरावृत्ती होत होती. आता इथं चालतात 10, 11, 12, 13, त्यानंतर 20, 21, 22, 23, त्यानंतर 30, 31, 32 आणि 33. तर अशा प्रकारे काय करता येईल आपल्याला, अंकांची पुनरावृत्ती करून करता येईल. तर एन एस काय होणार आहे, 12. मोजून बघा, 4 4 चे प्रत्येकाचे होतात, त्यामुळं 12 होणार एकूण. अशा प्रकारे आपण काय करू शकतो, दोन्ही प्रकारे लिहू शकतो. आता प्रश्न क्रमांक 7 बघा, 1 नाणे व 1 फासा एकाच वेळी जर फेकला तर यस आणि एन एस काय येईल ते लिहायचं आहे. ओके, तर याच्यामध्ये बघा, 1 नाणे व 1 फासा एकाच वेळी फेकला असं यस म्हणून, यस लिहायच्या आधी वाक्य लिहायचं आणि मग यस लिहायला घ्यायचं. तर बघा पहिल्यांदा एच फिक्स करायचा आणि एच बरोबर 1 ते 6 अंक घ्यायचे. H1, H2, H3, H4, H5 आणि H6. त्यानंतर टी फिक्स करायचा, T1, T2, T3, T4, T5, T6. म्हणजे काय होईल, शक्यता काय काय होईल, एकतर छापा बरोबर 1 ते 6 असतील किंवा काटा बरोबर 1 ते 6 असतील, कुठलेही अंक. तर अशा प्रकारे एकूण 6 आणि 6 किती झाले, 12 शक्यता झाल्या. म्हणजे एन एस बरोबर किती झाले सांगा, 12. आता प्रश्न क्रमांक 8 बघा, 2 नाणी फेकली असता कमीत कमी 1 छापा मिळण्याची संभाव्यता काढा. असा प्रश्न 2 गुणांसाठी बऱ्याच वेळा विचारलेला आहे. तर 2 नाणी फेकले असता यस काय येणार सांगा, एच एच, एच टी, टी एच, टी टी. म्हणजे यस मधील घटकांची संख्या किती झाली, 4. आता त्याच्यामध्ये बघा, एन एस बरोबर 4 झाले. आता ए घटना, समजा ए घटना काय आहे, मी थोडक्यात लिहितो. घटना ए, कमीत कमी 1 छापा मिळणे. कमीत कमी 1 छापा मिळणे. मग आता कमीत कमी 1 याचा अर्थ काय, 2 चालू शकतात एच एच, पण कमीत कमी 1 तरी पाहिजे. एच टी, टी एच मध्ये सुद्धा एच आहे, टी टी मध्ये आहे का, तर नाही आहे. त्यामुळे हे फक्त किती येणार, 3. मग एन ई मधील घटकांचे लक्षात घ्या, कमीत कमी 1 छापा म्हणजे 1 तरी पाहिजेच. मग दोन्ही असले तरी चालतात. ओके, 1 एन ए किती झालं, 3. मग त्याची संभाव्यता पुढे कशी काढायची,
पी ए बरोबर एन ए छेद एन एस. मग एन ए किती आहे 3, एन एस किती आहे 4, म्हणजे 3/4. मग शेवटी वाक्य लिहायचं काय, कमीत कमी एक छापा मिळण्याची संभाव्यता बरोबर 3/4 आहे. तर आता बघा प्रश्न क्रमांक 9 हा मी थोडा मोठा घेतलेला आहे. एक फासा टाकला असता तुम्हाला पैकी एक संभाव्यता 2 गुणांसाठी विचारले जाईल. एकतर समसंख्या किंवा विषम संख्या, मूळ संख्या, संयुक्त संख्या, पूर्ण वर्ग संख्या मिळण्याची शक्यता. आता बघा यस बरोबर काय येणार आहे, 1 2 3 4 5 आणि 6. म्हणजे यस बरोबर यस मध्ये किती येणार आहेत 6, म्हणजे एन यस किती झाला सांगा 6. आता त्यातलं पहिलं समसंख्या, समजा समसंख्या मिळण्याची जी घटना आहे ती ए आहे. ओके, ए काय आहे समसंख्या, असं लिहूया आपण समसंख्या. मग ए मध्ये कोण कोण येणार, सोपं आहे, 2 4 6, 2 4 6 या समसंख्या आहेत. म्हणजे ए मधील घटकांची संख्या किती येणार 3. ओके, मग पी ए काय येणार सांगा, तर पी ए बरोबर येणार एन ए छेद एन एस. ओके, मग एन ए छेद एन एस बरोबर किती येणार बघा, एन ए किती आहे 3 आणि एन एस किती आहे 6, 3 1 3, 3 2 6. म्हणजे समसंख्यांची संभाव्यता किती येणार 1/2. आता बघा दुसरं, बी समजा विषम संख्या आहे, तर बी मध्ये कोण कोण येणार विषम, 1 3 5. म्हणजे बी मधल्या घटकांची संख्या किती येणार 3. मग पी बी म्हणजे विषम संख्यांची संभाव्यता एन ए छेद एन एस म्हणजे किती येणार बघा, एन ए किती आहे 3/6, 3 1 3, 3 2 6. म्हणजे विषम संख्यांची संभाव्यता सुद्धा किती येणार 1/2. आता तिसरं बघा, सी समजा काय आहे मूळ संख्या. ओके, मूळ संख्या मिळण्याची संभाव्यता म्हणजे सी बरोबर काय येणार आहे, तर याच्यामध्ये येणार सी बरोबर एक ही मूळ सुद्धा नाही आणि संयुक्त सुद्धा नाही. म्हणजे कोण येणार 3 आणि 5. म्हणजे सी मधील घटकांची संख्या किती झाली 2. फक्त कोण येणार त्याच्यामध्ये 2 3 आणि 5. एक जरी नसला तरी कोण कोण 2 3 आणि 5. म्हणजे किती झाले 3 मूळ संख्या ज्यांना कशानेही भाग जात नाही. म्हणजे कोण कोण येणार त्याच्यात 2 3 आणि 5. म्हणजे किती झाले 3. मग पी सी बरोबर एन सी छेद एन एस म्हणजे 3/6. म्हणजे 3 1 3, 3 2 6. म्हणजे किती येणार आहे 1/2. त्यानंतर सी मूळ संख्या झालं. त्यानंतर समजा डी, डी संयुक्त संख्या आहे. तर ज्या मूळ नाहीत त्या काय येणार आहेत संयुक्त येणार आहेत. म्हणजे बघा कोण येणार डी मध्ये, एक ही काय लक्षात ठेवा, एक ही मूळ पण नाही आणि संयुक्त दोन्ही पण नाहीये, मूळ पण नाही आणि संयुक्त पण, त्यामुळे त्याच्यामध्ये ती घ्यायची नाही. मग 2 3 5 सोडून कुठले येणार सांगा 4 आणि 6. ओके, म्हणजे डी मधील घटकांची संख्या किती होणार आहे 2. मग डी ची संभाव्यता काय येणार म्हणजे संयुक्त संख्यांची एन डी छेद एन एस म्हणजे किती येणार बघा 2/6. म्हणजे बे के बे, बे त्रिक 6. ओके, म्हणजे किती येणार 1/3 ही त्याची संभाव्यता येणार संयुक्तची. त्यानंतर ई समजा पूर्ण वर्ग संख्या आहे. पूर्ण वर्ग संख्या म्हणजे काय, तर लक्षात ठेवा पूर्ण वर्ग संख्या म्हणजे ज्या कोणाचा तरी वर्ग आहेत. 1चा वर्ग 1, 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16 असे. मग ई मध्ये कोण कोण येणार तर 1 आणि 4. म्हणजे ई मधील घटकांची संख्या किती झाली सांगा 2. मग त्याची संभाव्यता काय येणार पीई बरोबर एन ई छेद एन एस म्हणजे 2/6. म्हणजे बे के बे, बे त्रिक 1/3. अशा प्रकारे काय होणार आहे तिथं संभाव्यता आपल्याला मिळणार आहे. तर हे सगळे तयारी चांगली करून ठेवा जेणेकरून तुमची 1 आणि 2 गुणांची तयारी
चांगली होईल. ओके, आणखीन एक याच्यामध्ये महत्वाचं आहे जे की मी तुम्हाला आता सगळ्यात शेवटी सांगतो. 1 ते 100 मध्ये किती मूळ संख्या आहेत? तर 1 ते 100 मध्ये आहेत 25 मूळ संख्या. त्यामुळे 1 ते 100 मध्ये 25 मूळ संख्या आहेत. मग मूळ संख्या मिळण्याची संभाव्यता काय होणार? 25/100. म्हणजे मूळ संख्या किती? 25. एकूण संख्या किती? 100. म्हणजे 1 ते 100 मध्ये मूळ संख्या मिळण्याची संभाव्यता किती? 25/100. म्हणजेच काय? 25 एके 25, 25 चौक 100. तर हे जाता जाता लक्षात ठेवा. आणि तेच 1 ते 50 असेल तर 1 ते 50 मध्ये लक्षात ठेवा किती मूळ संख्या आहेत? 15. ओके, मग त्याची संभाव्यता काय येणार? 1 ते 50 मध्ये एकूण संख्या किती? 50. ओके, एकूण संख्या किती झाल्या? 50. आणि एकूण संख्या 50 झाल्यानंतर त्यातल्या मूळ संख्या किती आहेत? 15. 5 ने भाग घालवायचा. 5 त्रिक 15. ओके, आणि 5×10 50. म्हणजे 3/10. 1 ते 50 मधली किती संभाव्यता? 3/10. आणि 1 ते 100 मधली 25/100 म्हणजे 1/4.